हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वंडर किड्स TV. आज आपण पाहणार आहोत नर्सरीचा सिलेबस. हा सिलेबस 3 सेक्शन्समध्ये डिवाईड केला जातो: इंग्लिश, मॅथ्स आणि EVS. सर्वात आधी आपण इंग्लिशचे टॉपिक्स पाहूया. फर्स्ट, ट्रेसिंग. सर्वात आधी मुलांना स्टँडिंग लाईन्स, स्लिपिंग लाईन्स, स्लँटिंग लाईन्स, कर्व्स या स्ट्रोक्स शिकवले जातात. त्यांची रेग्युलरली प्रॅक्टिस घेतली जाते. नेक्स्ट, A to Z. स्ट्रोक्सची ट्रेसिंग जेव्हा कंप्लीट होते तेव्हा मुलांकडून A to Zची ट्रेसिंगसुद्धा करून घेतली जाते आणि त्यानंतर हळूहळू मुलांना एक एक लेटर शिकवला जातो. ज्यामध्ये सिम्पल लाईन्स इन्क्लूड असतात. असे लेटर्स त्यांना सुरुवातीला दिले जातात, जसे A, E, F, I, H, K, L आणि मग हळूहळू त्यांना डिफिकल्ट लेटर्स जसे कर्व्सवाले लेटर्स असतात ते शिकवले जातात. B, P, Q, R, S अँड सो ऑन. त्यासोबतच मुलांना ओरलीही A to Z शिकवले जाते. हे पहा, A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट, D फॉर डॉग अशी त्यांना झेडपर्यंत शिकवली जाते. नेक्स्ट, मॅच द सेम लेटर. जेव्हा मुलांचे ॲल्फाबेट्स पक्के होतात तेव्हा त्यांना काही ॲक्टिव्हिटीज दिल्या जातात, जसे की सेम लेटर्सला मॅच करणे. मुलांना सेम लेटर्स दिले जाणार आणि त्यांना ते रिकग्नाइज करून मॅच करायचे आहे, जसे A to A, B to B. नेक्स्ट, मिसिंग लेटर्स. मिसिंग लेटर्स म्हणजे फिल इन द ब्लँक्सच्या फॉर्मॅटमध्ये मुलांना A to Z दिले जाते. त्यांना त्यात करेक्ट लेटर्स लिहायचे असतात. A डॅश, C डॅश, E डॅश, G. आता यामध्ये A नंतर काय येणार ते मुलांना फिल करायचे असते. तसेच C नंतर काय येणार, E नंतर काय येणार अशी फिलअप्स त्यांना फिल करायची असते. A नंतर येतो B, C नंतर येणार D, E नंतर येणार F असे. नेक्स्ट, मॅच द पिक्चर विथ द लेटर. मुलांना एका ठिकाणी काही पिक्चर्स दिले जातील आणि दुसऱ्या ठिकाणी त्यांचे लेटर्स दिले असणार, तर मुलांना ते रिकग्नाइज करून मॅच करायचे असते. आता हा आहे ॲपल, सो A फॉर ॲपल, मुलं Aला मॅच करणार. हा आहे बॉल, B फॉर बॉल. ग्रेप्स, G फॉर ग्रेप्स. I फॉर आईस्क्रीम, M for mango. Next, look at the picture and write the first letter. ह्यामध्ये मुलांना काही पिक्चर्स दिले जातील आणि त्या पिक्चर्सचे स्टार्टिंग लेटर मुलांना लिहायचे आहे, जसे काईट. काईट स्टार्ट्स फ्रॉम K, तर मुलं येथे K लिहिणार. रोज, R फॉर रोज. Xmas tree, X for Xmas tree. Next, circle the correct letter. मुलांना काही पिक्चर्स दिले जातील आणि ऑपोजिटमध्ये काही लेटर्स दिले जातील. मुलांना तो पिक्चर पाहून तो कोणत्या लेटरने स्टार्ट होतो त्या लेटरला सर्कल करायचे आहे. जसे ते बॉल दिला आहे, सो बॉल स्टार्ट्स फ्रॉम B, तर मुलं Bला सर्कल करतील. लॅम्प, L for lamp. Sun, sun starts from S, S for sun. Next, rhymes. प्रत्येक स्कूलच्या राईम बुक्स या डिफरंट असतात, सो टीचर्स त्यातल्या राईम्स मुलांना ॲक्शन करून शिकवतात, जेणेकरून त्यांच्या लक्षात राहण्यात मदत होते. नेक्स्ट, ऑड मॅन आउट. ह्यामध्ये मुलांना काही लेटर्स दिले असणार आणि त्यातले डिफरंट लेटर्स मुलांना ओळखून त्यांना सर्कल करायचे आहे, जसे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये B, 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 P. तर ह्यामध्ये P हा डिफरंट आहे, तर मुलं Pला सर्कल करतील. नेक्स्ट, M, W, M, M. यामध्ये W इज डिफरंट, तर मुलं याला सर्कल करणार. Now
लेट अस सी मॅथ सिलेबस. पॉईंट 1 1 to 10. जसे A to Zची ट्रेसिंग मुलांना शिकवली जाते तसेच 1 to 10ची ट्रेसिंगही मुलांकडून करून घेतली जाते. त्यासोबतच मुलांना 1 to 10 ओरली आणि रिटन दोन्हीही शिकवली जातात. नेक्स्ट, बेसिक कन्सेप्ट्स. सुरुवातीला मुलांना काही कन्सेप्ट्स शिकवले जातात जसे की बिग स्मॉल, मोर लेस, सेम डिफरंट, शॉर्ट टॉल. ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत त्या डिफरंट ॲक्टिव्हिटीज थ्रू मुलांना शिकवल्या जातात जेणेकरून मुलांच्या लक्षात राहतील. नेक्स्ट, मिसिंग नंबर्स. मिसिंग नंबर्समध्ये मुलांना काही नंबर्स दिले जातील जसे की 1 डॅश, 3 डॅश, 5 डॅश, 7 डॅश, 9 डॅश. ह्यामध्ये मुलांना करेक्ट नंबर्स फिल करायचे असतील. 1 which number comes after 1, 2 number comes after 3, 4 which number comes after 5, 6 which number comes after 7, 8 then 10 असे त्यांना फिल करायचे असतात. नेक्स्ट, काउंट अँड मॅच. ह्यामध्ये मुलांना काही पिक्चर्स दिले जातील आणि ऑपोजिटला त्यांचे नंबर्स दिले जाणार. मुलांना हे पिक्चर्स काउंट करायचे असतात आणि त्याचप्रमाणे त्यांना मॅच करायचे असतील. जसे 1 2 3 4 5 बॉल्स तर मुलं इथे मॅच करतील. 1 2 3 ट्रायंगल्स, 1 सन. नेक्स्ट, काउंट अँड राईट. ह्यामध्ये सुद्धा काही पिक्चर्स दिले जातील पण मुलांना ते काउंट करून ब्लँक स्पेस किंवा बॉक्सेसमध्ये फिल करायचे असतात. 1 2 3 4 हाऊ मेनी लॉलीपॉप्स? 4 लॉलीपॉप्स. हाऊ मेनी स्टार्स? 1 2 3 4 5 स्टार्स. हाऊ मेनी ॲपल्स? 2 ॲपल्स. अशी मुलं फिल करतील. नेक्स्ट, सर्कल द करेक्ट नंबर. ह्यामध्ये मुलांना काही ऑब्जेक्ट्स दिले जातात. त्या ऑब्जेक्ट्सला मुलांना काउंट करून त्याचा करेक्ट नंबर जो आहे त्याला सर्कल करायचे असते. जसे इथे 1 2 3 4 ट्रायंगल्स तर मुलं या 4ला सर्कल करतील. 1 2 3 4 5 6 बॉल्स तर मुलं 6ला सर्कल करतील. नेक्स्ट, ऑड 1 आउट. जे ऑड आहे त्याला क्रॉस करायचे असते. ह्यामध्ये मुलांना सेम दिसणारे नंबर्स दिले जातील आणि त्यातून त्यांना डिफरंट नंबर किंवा ऑड नंबर जो आहे त्याला क्रॉस करायचे आहे. एक्झाम्पल 1मध्ये 6 6 9 6 ह्यामध्ये 9 जो आहे हा ऑड नंबर आहे तर मुलं ह्याला क्रॉस करतील. नेक्स्ट, 3 3 3 आणि हा ई आहे किंवा आपण उलटा 3 ही बोलू शकतो. ह्याला मुलं क्रॉस करतील कारण हा 3 नाही आहे, हा डिफरंट आहे. नेक्स्ट, रिव्हर्स नंबर्स. रिव्हर्स नंबरला बॅकवर्ड काउंटिंगसुद्धा म्हणतात. ह्यामध्ये मुलांना 20 19 18 17 असे बॅकवर्ड काउंटिंग शिकवली जाते. नेक्स्ट, शेप्स. शेप्समध्ये मुलांना वेगवेगळे आकार शिकवले जातात जसे की स्क्वेअर, सर्कल, ट्रायंगल, रेक्टँगल, ओव्हल, हेक्सागॉन असे. आता आपण पाहूया EVSचा सिलेबस. EVSमध्ये सर्वात आधी इंट्रोडक्शन दिले जाते. फर्स्ट, माय सेल्फ म्हणजेच स्वतःचे इंट्रोडक्शन शिकवले जाते जसे की माय नेम इज, माय स्कूल नेम इज, आय लिव्ह इन असे छोटे छोटे सेंटेन्सेस मुलांना शिकवले जातात. नेक्स्ट, माय फॅमिली. माय फॅमिलीबद्दल काही शिकवले जाते. त्यानंतर माय स्कूलबद्दल थोडेफार सांगितले जाते. नेक्स्ट, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ह्यामध्ये मुलांना फ्रूट्स नेम्स, व्हेजिटेबल्स नेम्स, त्यांचे कलर्स, त्यांची माहिती दिली जाते. नेक्स्ट, ॲनिमल्स. ॲनिमल्समध्ये 2 कॅटेगरीज असतात. फर्स्ट, डोमेस्टिक ॲनिमल, सेकंड, वाईल्ड ॲनिमल. डोमेस्टिक ॲनिमल्स हे पाळीव प्राणी असतात आणि वाईल्ड ॲनिमल्स म्हणजे जंगलात राहणारे प्राणी. या दोन्ही कॅटेगरीजबद्दल त्यांना सांगितले जाते.
नेक्स्ट कलर्समध्ये कलर्स नेम्स, ते आयडेंटिफाय कशी करायचे हे शिकवले जाते. नेक्स्ट सीझन्समध्ये रेनी, समर, विंटर या तिन्ही सीझन्सबद्दल माहिती दिली जाते. त्यानंतर आवर हेल्पर्स जसे डॉक्टर्स, टीचर्स, पोलिसमॅन्स हे आपल्याला कशा पद्धतीने हेल्प करतात ते सांगितले जाते. नेक्स्ट गुड हॅबिट्स अँड गुड मॅनर्स. गुड हॅबिट्स काय असतात, गुड मॅनर्स कशाला म्हणतात, मॅजिक वर्ड्स कुठे आणि कसे यूज करायचे हे शिकवले जाते. त्यानंतर मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टच्या 3 मोड्स आहेत ते मुलांना शिकवले जाते. जसे लँड ट्रान्सपोर्ट, वॉटर ट्रान्सपोर्ट, एअर ट्रान्सपोर्ट याबद्दल त्यांना शिकवले जाते. फेस्टिवल्समध्ये आपण कोणकोणते फेस्टिवल्स सेलिब्रेट करतो याबद्दल मुलांना सांगितले जाते. जसे इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक्स डे, जन्माष्टमी, रक्षाबंधन याबद्दल मुलांना काही माहिती दिली जाते. हा झाला आपला पूर्ण नर्सरीचा सिलेबस. या सिलेबसशी रिलेटेड जे काही टॉपिक्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्येही पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यूजफुल वाटला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर आणि कमेंट करा. आणि हो, जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा पुढच्या अपडेट्ससाठी. थँक्यू गायज.